नमस्कार मित्रांनो, मी पूर्णानंद नेवारे, ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट गडचिरोली आपल्याला एक मदत करू इच्छितो की स्टेट बँक यांनी जे SBI योनो हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. जुनं जे SBI योनो हे जे ॲप्लिकेशन होतं त्यांना अपडेट केलेलं आहे. अपडेट केल्यानंतर बऱ्याच बांधवांनी बऱ्याच मित्रांनी त्याला आपल्या मोबाईलमध्ये पुन्हा इन्स्टॉल केलेलं आहे आणि अशा वेळेस जे ॲप्लिकेशन ओपन करायच्या वेळेस बऱ्याचदा तांत्रिक अडचणीचा त्यांना सामना करावा लागत आहे. बऱ्याचदा ती ॲप्लिकेशन ओपन होत नाही, एरर येतो आहे. तर एरर येत असताना काही डेव्हलपरचे प्रॉब्लेम आहेत, तर काही ॲक्सेबिलिटीचेच प्रॉब्लेम येत आहेत. अशामुळे जे ॲप्लिकेशन ओपन होत नाही आणि यांचं भारतीय स्टेट बँक यांनी जे लॉन्च केलेलं अपडेट केलेलं योनो SBI हे जे ॲप्लिकेशन आहे हे यांचा फायदा आपल्याला पुरेपूर मिळत नाही. तर अशा तमाम जे बांधव आहेत जे SBI योनो हे ॲप्लिकेशन ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत आणि त्यांना अडचण भासत आहे, अशा व्यक्तींनी अशा बांधवांनी माझ्याशी नक्की संपर्क करावं. ती अडचण मी दूर सारण्यासाठी नक्कीच आपल्याला प्रयत्न करेन. बऱ्याचदा काय होतं की आपल्या मोबाईलमध्ये ज्या काही आधी ॲप्लिकेशन आम्ही डाउनलोड केलेलं असतो आणि त्यानंतर आपण SBI योनो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो. अशा वेळेस SBI योनो या ॲप्लिकेशनला आधी इन्स्टॉल केलेल्या ॲप्लिकेशनपासून काही धोका होऊ शकतो. म्हणून हे जे ॲप्लिकेशन आहे आपल्याला एक सूचना करतो आहे की ज्या काही ॲप्लिकेशन आहेत किंवा काही जे सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्सपासून ते आपल्याला आपल्या योनो ॲप्सला धोका पोहोचू शकतो किंवा भविष्यात आर्थिक भूदंडही सहन करावा लागतो. त्यांच्यामुळे ह्या ज्या सूचना आहेत ही ॲप्लिकेशन आपल्याला देत असतो. हा मोठं काही विशेष कारण नाही, या ठिकाणी हे ॲप्लिकेशन सुरळीतपणे चालू शकतो. बांधवांनो, हे फक्त आपल्याला काही सेटिंग्स करावं लागतात. आपल्या मोबाईलमध्ये ज्या सेटिंग असतात आपण इतर ॲप्लिकेशनना आपण परवानगी दिलेली आहे, परवानगी आपल्याला बंद करायची आहे. त्यानंतर हे जे SBI योनो ॲप्लिकेशन आहे आपल्याला सुरळीतपणे सुरू होईल आणि यांचा आर्थिक व्यवहार आपण सुरळीतपणे करू शकाल.